तर मुखेडमध्ये 63 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। 108 कोटींच्या भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। निवडणूक संपली की 15 दिवसात मान्यता दिली जाईल असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। नांदेडमधील सभेमध्ये फडणवीसांनी हे आश्वासन दिलेलं आहे। आज तुषार भाऊंच्या प्रयत्नांमुळे मुखेडसाठी 63 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। पुढच्या 3 महिन्यामध्ये या योजनेचं काम पूर्ण होईल आणि आता भूमिगत गटार योजनेचा 108 कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे प्रलंबित आहे। मी आपल्याला आश्वासन देतो, निवडणूक संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल आणि त्यालाही पूर्णपणे आपण निधी देऊ। तर जनतेच्या आशीर्वादानं 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सूचक वक्तव्य केलेलं आहे। आपल्याला जी महत्त्वाची बांधकाम करायचं आहे आणि माझी इच्छा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, आमच्या कार्यकाळात माननीय देवेंद्र फडणवीसजीचा जो कार्यकाळ 2029 आहे, मग पुन्हा 2034 पर्यंत मग राहिलं तुमच्या आशीर्वादाने। तर या कार्यकाळामध्ये पत्रकार भवनाचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे, आपल्या प्रेस क्लबचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे। समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता केलेलं कार्य हे या ठिकाणी आपण करतोय, हे समाधान आपल्या सर्वांना आहे आणि हेच महत्वाचं समाधान मिळण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे। शेवटी पद येतील, पद जातील, हे कोणी परमनंट नाही। काल कोणी महसूल मंत्री होते, आज कोणी, उद्या कोणी येईल, ही काही परमनंट जागीर नाही। मी शब्दाचा पक्का आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। तुम्हाला बारामतीत मोठा बदल दिसेल असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। एकदा शब्द दिला की शब्दाचा पक्का आहे हे अख्ख्या राज्याला माहिती आहे। आता अशा पद्धतीनं घड्याळ आपण बघा, कुठेही मत चुकून देऊ नका, कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका। कालही आपण बरोबर होतो, आजही बरोबर आहे, उद्याही आपल्याला बरोबर राहायचं आहे। 2030 ची बारामती ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल झालेला तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल। त्याच्यात आमूलाग्र बदल मी आणि माझे सगळे सहकारी मित्र मिळून करू। तर काँग्रेसच्या मतांवर आतापर्यंत ठाकरेंची शिवसेना निवडून येत होती। खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली। युबीटीचा फायदा होत नव्हता म्हणून काँग्रेसनं साथ सोडली असं देखील श्रीकांत शिंदेंनी म्हटलं। काँग्रेसच्या मतांवरती युबीटी आतापर्यंत निवडून आली। आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल, जे काही मतदान मिळत होतं हे काँग्रेसचं ट्रान्सफर होत होतं, पण काँग्रेसचा त्यांना फायदाच काँग्रेसला त्यांचा फायदा होत नव्हता। आज काँग्रेसने ते हेरून घेतलं, जाणून घेतलं की आता बाबा आमच्यामुळे हे लोक निवडून येतात। आज काँग्रेस जे आहे हे चांगला निर्णय मला वाटतं त्यांनी घेतलेला आहे। त्यांना शुभेच्छा।